धन्यवाद देतो. आपण मला इथं बोलून जो काय सन्मान केला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार मानतो. हे बघा, इथला आमचा हा एक तरुण कार्यकर्ता आमच्यासाठी इथं सैनिक होऊन लढतोय. हा, आता सैनिक होऊन लढतोय म्हणणं जरा चुकीचं ठरेल, कारण हल्ली सैनिक लढत्यात तरी कुठं तरी बॉर्डरवर एका दुसरी लढाई होती, नाहीतर बाकी इतर वेळी निवांतच की. हा, पर आमचे कार्यकर्ते अहो रात्र दिवस तुमच्या गावचा नुसता विकास करण्यातच. आमच्याकडे कसं आहे मंडळी, अहो गल्लीतलं एखादं उंडकणार पोरग आई बापाच्या डोक्याला ताप असतंय, मग काय त्याला टाकायचं सैन्यात? काही जमत नाही ना. मग हो सैनिक, मग काय त्यांना इथे दारू मिळते, तीही कोण पिऊ नको म्हणत नाही, उलट चापून पित्यात. अहो असली यांची नोकरी. मी काय म्हणतोय, इतक्या सैनिकाची आपल्याला गरजच काय? हा, वाह वाह साहेब वाह, खूप छान मेडल दिलं तर सैनिक लोकांना. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. रस्त्यानं उंडरणारी ही पोरं फक्त फुकटची दारू प्यायला मिळावी म्हणून सैन्यात जातात. हो, बरोबर ओळखले तुम्ही. आणि मौज मजेत राहतात अगदी, नाही? देशाचा इस्कोट करतात ही पोरं. नाही बरोबर, कशाला हवेत असले सैनिक? देशाचं भलं कोण करत असेल तर हे असले राजकारणी. हे बघा, अहो बघा, माझं भलं केलंय यांनी. तिकडं सैन्यात चैनीत आयुष्य काढायला गेलो होतो मी, बक्कळ पैसा मिळवला, इतका पैसा की त्या पैशाची ओझी पेलं ना मला. तिथं आहे ना हे भेटलं मला म्हणले इतका पैसा मिळवलायस, बदल्यात आम्हाला काय देशील? मी म्हणलं एक पाय घ्या. पैसा पुढे पायाची किंमत काय हो? खरं आहे ना साहेब? बोला की, आता दाखील बसली की काय तुमची? लाज कशी वाटत नाही तुम्हाला सैनिकांविषयी असं बोलताना? काहीच जमत नाही तर जा सैन्यात. आणि इथं मागे तुम्ही काय दिवे लावता ते आम्हाला माहिती नाही असं समजू नका. घपले पाडायचे, कमिशन खायचं, मी घोटाळ्यावर घोटाळे करायचे. ही तुमची मर्दुमकी. एसी ऑफिस मध्ये बसून तुम्ही उन्हात आणत वितळणाऱ्या सैनिकांचं कर्तृत्व मोजणार? स्वार्थाची चरबी डोळ्यांवर साठलेल्या तुमच्या या नजरेला काय दिसेल आमचं जगणं मरणं? अहो स्वतःच्या बायका पोरांना मागे टाकून रक्ताची नाती तोडून आम्ही कुठलं सुख शोधायला जातोय? डोक्यावर कफन बांधून लढताना माहितीही नसतं आम्हाला की कोणती गोळी येऊन कधी छाताडाचा वेध घेईल. भोवती आगीपेक्षा भयानक ऊन, नाहीतर रक्त गोठवणारी थंडी, पण तरीही मरणाच्या मानेवर पाय देऊन आम्ही लढतो. ते कोणतंही मेडल मिळवण्यासाठी नाही. आम्ही जीव उधळतो फक्त या मातीसाठी. तुम्ही सगळे माग सुखात राहावं यासाठी. मरणाला आम्ही कधीच घाबरत नाही, कारण कसं जगावं आणि कसं मरावं हे शिकवलं आम्हाला आमच्या शिवाजी राजानं आणि त्या शूर मावळ्यानं. अरे विसरला का तो निधड्या छातीचा, जो हातातली ढाल तुटली तरी हाताची ढाल करून लढला? असाच या मावळ मातीचा सिंह नरवीर नानोजी नानोजी नानोजी. निरोप धाडावा लागतो राजे. आताशा निरोपाशिवाय आम्हालाही भेटत नाही. आपण काय करावं आऊसाहेब? अंधाराच्या गर्भात घालून घेतो आम्ही स्वतःला.
सतत एकच विचार असतो, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य पुन्हा बहरलं पाहिजे. या विजू पाहणाऱ्या राखेतून पुन्हा वळवे भडकले पाहिजे. वळवे ते आजही भडकतायत राजे. आमच्या मनात जळतोय आमचा उभा देह. राजे इकडे या. पहा पहा तो आमचा प्राणप्रिय कोंढाणा. पुरंदरच्या तहा समयी याच कोंढाण्यावर वस्ती करून होतो आम्ही. मिर्झा राजांच्या फाजी महत्वाकांक्षेपूर्वक हातभर होऊन आम्हाला तिथून बाहेर पडावं लागलं राजे. आमच्या उरात शेकडो भाले खुपसले असते ना, तरी आम्ही ते सहन केलं असतं राजे. पण ते मोडणी निशाण आमच्या डोळ्यात देखत आमच्या अस्मितेवर जगत होतं. कसं सहन करावं आम्ही ते? अहो, कोंढाण्याच्या चिऱ्यांना मिठी मारून आमचं मन त्याही क्षणी आक्रंदत होतं राजे. त्याही क्षणी आक्रंदत होतं आणि आजही आक्रंदत आहे. आजही आक्रोश करते. कोंढाण्याच्या गुलामीचे उष्ण हुंकार आमच्या कानात शिशाच्या तळसासारखे शिरतायत राजे. आम्हाला स्वातंत्र्य द्या, आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणताय राजे. राजे एवढी एकच आस आहे, फक्त एकच आस. आज आज कशाला? आपण आज्ञा द्यावी साहेब. कोंढाण्याचं फूल आम्ही आपल्या पायावर वाहू. लगोलग मोहिमेची तयारी सुरू करतो आम्ही. मुजरा राजे, सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलर मामा आले की भेटीला. कोण? तान्या? बहुधा लेकाच्या लग्नाचं अवतर घेऊन आला असेल. आणि पण सदैव का थांबलाय तो? आज ते म्हणावं, अहो साहेब, रायबाच्या लग्नाची झोका तयार केली असावी तान्यानं. खरंय, पण तरीही आपल्याकडून हातभार लावा राजे. स्वराज्य मातीमोल झालं तरी रयत वाड्यावर सुटता कामा नाहीये. मुजरा राजा, मुजरा औसाव, मुजरा औसाव. ताना, अरे आज आठवण झाली होय साहेबांची. अहो, वरतीचा आहे तो. राजापेक्षा आता त्याचा रुबाब मोठा. कशाचा रुबाब काढलाय राजे? अहो, दात पडलेल्या वाघावाने अवस्था झाली आमची. मग तुकडी उंदरं बी मिजाज खुरी करायला लागल्यात. त्याची फिकीर आता तू नाही करायची. अरे आम्ही आहोत ना विस्तारायला. हा, तुम्ही निस्तारणार म्हणजे राज ही विचारू एखाद्या मोहिमेची आखणी सुरू आहे का काय? ताना, अरे हे रायबाच्या लग्नामध्ये राज कंची मोहीम काढायला लागलाय. कुठली मोहीम? अरे वेडायच का ताना? अरे कोण बोललं तुला हे? तुमचा चेहरा सांगतोय राज. अहो, ढगात सूर्य तोडला तरी दिवस उजाडायचा राहत नाही. तुम्ही किती बी लपवलं तरी तुमच्या मनातला उजेड आमच्या पातून येणारच. आरामी असलो तरी तुमचं मन वाचायचं कळते की आम्हाला. तान्या, तुझ्यापासून तरी लपवणार नाही. आम्ही कोंढाण्यावर चालून जायचा बेत आखतो. कोंढाणा? हो ताना, राजे जातीनं कोंढाण्यावर चाल करत आहेत. ही विस्कटलेली घडी आता सावरायला झाली. बेत आहे. पण राजांनी जातीनं कशाला जायला पाहिजे? पण ताना, मग आम्ही कशापायी आहे? अहो, कशापायी मिशीला पीळ भरून मर्दपणाच्या बाता मारायच्या आम्ही? ताना, तुझी निष्ठा लाख मोलाची आहे. आणि पण या क्षणी तुझ्या घरी मंगल कार्य आहे. पुढे एखादी मोहीम आम्ही सोपूच तुला. मंगल कार्य? राज, अहो, ही तर रयतेची घरं ओस पडावी आणि आम्ही आमच्या दारी मांडव सजवावा. साया बहिणीच्या बागड्या फुटाव्यात आणि माझ्या घरी हिरवा चोडा सजावा. कशापायी राज? राज, आज पातूर गप होतो तर फक्त तुमच्या आज्ञे खातर. पण आता नाही राज. राज, एक मागेला आहे. ही कोंढाण्याची मोहीम मला द्या. ही कोंढाण्याची मोहीम मला द्या. वय, आता आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं नाही. असं होऊच शकत नाही.
अरे तुम्ही पुढे होऊन रक्त सांडावं आणि आम्ही मागे आमचं राजे पण मिरवावं हे आम्हाला पटणार नाही पटणारच. पण आम्हाला आमचं इमानी खाता येणार नाही. मेलेल्या आईचं दूध नाही प्यालो आम्ही. तू मस्ती पटत नसाल तर इतकं खळबळ करा आमची. बेगुमानी खत होऊ तुमच्या पायावर. पण हे असं शरपटाचं जीवन जगण्यापणास मेलानं चांगलं. वेळ चांगलंय का तुला मामा तुम्ही तरी समजावा याला. नाही चालेल म्हणतोय तेच खरा. तुम्ही आता फक्त आज्ञा द्या. आमच्या तलवारींना इतका गंज नाही चढला की निस्ता त्यावर लिंबू मिळवावा. लगीन गेलं चार लावीत. आता कोंडाण्याच्या मांडवावरच माळा लावा. मी राग एवढी मुली टाका आमच्या पदरात. ठीक आहे तुम्ही एवढे हाताला पेटलाच आहात तर देव ही मोहीम तुम्हाला तू आहेस तिथं कोंडाण्याची काळजी नाही आम्हाला. अरे हा गड आज घडीला जिंकलाच म्हणून समजू आम्ही. व्हायलाच ताना मोहिमेवर निघालाय पण जीवाला सांभाळून ताना. कोंढाण्याचा किल्लेदार उभे भाग कडवा राजपूत आहे. हत्तीचं बळ आहे त्याचं. अहो साहेब अहो असून दे की हत्तीचं बळ पण वाघाची मस्ती आमच्या बी मनगटात आहे. बघूया कुणाची माज आल्या आमचा नष्टावा करायची. येत्या माघ वद्य नवमीला कोंडा नाही याची बळी पेटवू आम्ही. ते उजेड बघूनच तुम्ही घरावर या. हो पण जेव्हा आम्ही तिथं पोहोचू तेव्हा महाद्वारे तू आम्हाला सामोर यायला हवंस. पण काळजी घे. वळदाच येतो राज मोजरा होसा. तानाला काळजी घे म्हणून सांगितलं आपण. पण काळजी तर आपणच करायला हवी ना. हो साहेब धनुष्याहून सुटलेल्या बाणाप्रमाणे हे वेडे वीर शत्रूच्या नरडीचा वेग घेतात खरे पण हे बाण परत भारतात येत नाहीत याचीच काळजी वाटते. जी हुजूर किले की निगरानी सख्त है ना. कई सकते हुजूर आप बिल्कुल फिक्र ना करें. पर वैसे फिक्र करने की कोई जरूरत ही नहीं है. कौन मायका ला सकता है इस पहाड़ पर? एक बंदा है. एक बंदा है. कौन हुजूर? शिवाजी. शिवाजी. हुजूर ऐसा मजाक तो मैंने पूरी जिंदगी में नहीं सुना. खामोश. क्या तुझे ये मजाक करता है? गुस्ताखी माफ हो हुजूर पर यह कैसे हो सकता है? सिवानो पुरंदर के सलूक में हमने ऐसा कुचल दिया था फिर भी वो हमारे खिलाफ सर उठाने की जरूरत करेगा. शेरखान शिवा को चिंगारी मत समझो. वो तो हमारे पलों में बंधा हुआ एक दहकता अंगार है. रंग भड़केगा तो हमें जलाकर खाक कर देगा. गुस्ताखी माफ हुजूर लेकिन एक राजपूत के मुंह में ऐसी कायरों जैसी बात. कायरों की बात नहीं है ये. कायरों की बात नहीं है. कड़वा सच है ये. पुरंदर के सुलूक में शिवाजी अगर नेस्तनाबूद होता तो आगरे के किले में जाकर अली का औरंगजेब के सामने शेर जैसी दहाड़ ना भरता. जिंदा है और फिर उसके मन में भरा आत्मसम्मान का ज्वालामुखी जिंदा है. वो कभी भी उमड़ सकता है. कभी भी उमड़ सकता है. कैसे भी कहीं से भी आ सकता है. वो निगाह सख्त रखो. वो आएगा. शिवा आएगा. शिवा जरूर आएगा.
कसा मराठ्याची बाई तू त्या आडवळीनं मोहिमेच्या आडवळीनं शोभत नाही तुला नाही येणार आडवं पण एवढं लगीन काही उरकलं असतं म्हणजे मग घ्या की उरकून तुम्हाला कोण आडवते लग्नात वर माय म्हणून संधी हाऊस फेडून घ्या पण आम्हाला थांबता याचं नाही ठीक आहे जसं ठरवलं असशील तसंच होऊ दे हा पण कारभारने एक मात्र करायचं कपाळावरचं कुक्कू पुसावं लागलं तरी चालेल पण आमच्या रक्ताचा मळवट भरायचा आणि तोला मोलानच जगायचं आता हे काय सांगावं लागतं आमच्या आधी त्या तलवारीशी लगीन लागले आपलं तेव्हा तिचा मान राखावा पदरात यश बांधूनच माघारी या अबा काय झालं रे रायबा रडतूस कशा पायी हे कारभारने आपल्या पोटी हे कसलं फॅड काटणी पाजलंय आम्ही मोहिमेवर जाणार म्हणून ह्याच्या डोळ्यात पाणी नाही नाही अबा तुम्ही मुंबईवर जाणार म्हणून नाही मग लगीन लांबणीवर पडलं म्हणून जोडतोस का काय अरे एवढं गुडघ्याला पाशीन बांधायचं तर मग थांबलायच कशाला तुझे दार मोकळे आहेत तुला आणि यापुढे तर पाचा अडसर बी यायचा नाही तुला नाही नाही बाबा मला मला असलं काय केलं ग फक्त तुमच्या पायाची सोबत हवी काय बा माझी मला बी मुंबईवर यायचं आहे बा तुमच्या संगतीनं मला बी लढाई करायची एवढा येऊ खट्ट पुरावा माझा एवढा येऊ खट्ट शाबास रे माझ्या पट्ट्या आता कसं तानाजी मालुसऱ्याचं लेकरू शोभलास ये रायबा लेखा अजून लहान नाहीस तू हा उद्या तुला बी अशा लढाया कराव्याच लागणार आहे लक्षात ठेव रायबा उद्या आम्ही इथं चित्त असू नाहीतर नसू तर तू शिवाजी राजाचा मावळा म्हणून जगायचं आणि आणि मातीसाठीच मारायचं कळलं काय सूर्या काळजी घे समजायची येतो आम्ही समजांची काळजी घेणारा तो मराठी मुलकाचा राजा आहे आम्ही तुमच्या संगत येणार सूर्या अरे होय दादा रामापासून लक्ष्मण आणि सूर्यापासून प्रकाश कधी वेगळा झालाय का तसा ह्या ताना दादापासून सूर्या कवा वेगळा व्हायचा नाही आम्ही मोहिमेची तयारी कवाच केली आहे भले शाबास चला चला आता बोलण्यात येईल चला बिगिन तुम्हारी जान सारी हर हर महादेव हर हर महादेव तुझीच वाट बघत होतो तूच काय रे ते उदय भान तुझ्या राजपुताला मांजळ कीर्ती आहे म्हणे तुझी पण तू कौन है तुझा मलाल फिजूल की बातें मत कर कौन है बता पहले शिवाजी राजांचा मावळा आहे म्या क्या शिवाजी का मराठा काय तर कोकणात तुमच्या सूर्यराव सूर्याला जग चेतला योच मी तानाजी मालुसरा दिसलं का नाही मला टूट गई ना थान के साथ तेरी किस्मत ही टूट गई ना काम
तू तुझी काळजी कर. आम्ही तर आमचा जीव धरायला आलो इथं. अरे खास कुठली असल तर नगरुरी नाही तुटायची आमची. ये शंभो हर 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 महादेव. तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही पळून चाललाय नामादावानी. अरे आजवर सोसलेल्या सुलतानीची चीड तुमच्या काळजात थोडी जरी शिल्लक असेल तर तुटून पडा शत्रूला. मगाशी कड्यावर चढून आलो किंवा दोर कापून त्या परतीच्या वाटा बंद केल्या. आता मला नाहीतर तरी पुढे टाकून जीव द्या, पण महाराजांच्या मोठे फुटक कपाळ घेऊन जाऊ नका. बोला हर हर महादेव. सूर्या गड आला म्हणा. सरशी झाली आपली. असलं करायला पाहिजे. होय, पागीचे खण पेटवा. राजगडी महाराजांनी खबर जाऊ द्या. हे काय विजयाच्या तुताया नाहीत की आनंदाच्या नवमती नाहीत. ही कसली जीत. आमचा ताना क्षेम आहे ना. बोलला होता आम्हाला महाद्वारी आमच्या स्वागतास सज्ज आहे म्हणून. पण कुठे आहे तो राज? सुभेदार मोजण्यासाठी खोळंबल्या. ताऱ्या ताऱ्या काय केलं ते? देवा शब्द पाळता नाही आला तुला. ताऱ्या ताऱ्या अरे उठ. आम्ही का विचारतोय तुला. ताऱ्या ताऱ्या उठ. राज गड जिंकलाय आपण. आनंदानं दिवाळी साजरी करावी असा वकू दिलो. कशापायी वाईट वाटून घेताय? सूर्या अरे तुझा तर तो सख्खा भाऊ होता. होय, पण म्हणून इथं रडत बसलो तर असा शोधा आता तारकन उठून मला म्हणल, अगं तूच कशापायी नामन आहेस वय रे तू. माणूसऱ्याची अवलाद डोळ्यात टिपूस नाही पाडणार. राजे धन्य आहे सूर्या. ते कुळच धन्य जिथं तुमच्यासारखे वीर जन्मले. ही माती ही धन्य जिनं हे वीर पोचले. वतनांचे तुकडे वेचून स्वार्थाच्या झोळ्या भरणाऱ्यांनी सदैव लक्षात ठेवावं तानाजीचं हे बलिदान. या मावळ मातीचा सिंह होता माझा ताना. सिंह भुकेला तरी गवत खाणार नाही आणि स्वार्थासाठी कोणाची गुलामी पत्करणार नाही. ताना ताना आज गड आला पण माझा सिंह मात्र गेला. माझा सिंह गेला. गड आला पण सिंह गेला. हीच सिंहाची ताकद आम्ही आमच्या छाताडात भरतो. या देशाच्या रक्षणासाठी एक हाक द्या. लाख सैनिक उभे राहतील. तुमच्या सुखासाठी प्राणांच्या कुरवंड्या ओवाळतील. काही नको आहे आम्हाला, काही नको आहे. हवाय फक्त तुमचा विश्वास. या देशासाठी एवढंच सांगेन, मोडून पडेल आमचा संसार पण मोडणार नाही कणा. मोडून पडेल आमचा संसार पण मोडणार नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. धगधगत्या भूमीत रुजला मातीत वाढला